आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत एक कुरिअर बॉय आता भैरवीकडे आलेला असतो आणि भैरवीला एक कुरिअर देतो. तर तिथे जयंती सुद्धा असते. भैरवी ते कुरिअर ओपन करून बघते तर भैरवीकडे आता नुकसान भरपाईचा दावा ठोकलेला असतो. जेवढेही त्या शोमध्ये आलेले असतात ना त्या सगळ्यांनी नुकसान भरपाईचा दावा भैरवीवर केलेला असतो आणि त्यामुळेच ना आता भैरवी हे सगळं बघते आणि भैरवीच्या लक्षात येतं की नाही काहीतरी गडबड आहे आणि त्यामुळे तिला ती हे सगळं वाचून दाखवते. जयंती आता खूप जास्त वैतागते. जयंती म्हणते की काय माझ्यावर सुद्धा असे आरोप केले आहेत का आणि त्याच वेळेला जास्त घाबरलेली असते, पॅनिक होते कारण जयंतीला असं वाटत असतं की तिला सुद्धा नुकसान भरपाई द्यायची आहे. त्यावर आता भैरवी तिला सांगते अगं तुझं नाव नाही आहे ह्याच्यामध्ये फक्त माझं नाव आहे, पण हे सगळं कोणी केले ना मला चांगलंच माहिती आहे. त्याला कोणालाच मी सोडणार नाही, सगळ्यांना वटणीवर आणणार आहे मी. मला माहिती आहे हे सगळं करणारा कोण आहे ते, असं आता ती म्हणत असते आणि तिला आता खूप जास्त राग येत असतो. त्यानंतर आता जयंती म्हणत असते की मग ह्याचं काय करणार आहे. तर ती म्हणते की माझ्यावर आता रणशिंग करायचं ठरवलंय ना तर हे रणशिंग मीच फुंकणार आहे. नाही ना प्रत्येकाची वाट लावली तर माझं नाव सुद्धा भैरवी वचे मी लावणार नाही, असंही ती म्हणते. आणि तिला जे काही कुरिअरची नोटीस आलेली असते ती नोटीसही ती आता फाडून टाकते कारण तिला आता काही नको असतं, भयंकर अशी ती चिडलेली असते. दुसरीकडे तिलोत्तमा आणि चंद्रकांत हे दोघंही जण उभे असतात. तर तेवढ्यातच तिथे आता राजकुमार आलेला असतो. राजकुमारला प्रश्न विचारायला आधीच तिलोत्तमाने चंद्रकांतला सांगितलेलं असतं. चंद्रकांत तरी इथे तिथे टाइमपास करत असतात. तर तिलोत्तमा त्यांना म्हणते की काय इकडचा तिकडचा टाइमपास करून झाला असेल तर मुद्द्याचा त्याला विचारा. काय रे तुझा ऐश्वर्याशी संबंध आहे का, चंद्रकांत विचारतात. म्हणजे तू ऐश्वर्याच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे का असं सरळ त्याला प्रश्न विचारलेला असतो. त्यावर तुम्ही असं का म्हणताय मला, असं बाबांना तो म्हणतो. त्यावर मात्र आता चंद्रकांत म्हणजेच बाबा त्याचे म्हणत असतात की आम्हाला अमृताने त्याचं सांगितलं की तू कॉन्टॅक्टमध्ये आहेस असं तिलाही वाटतंय, म्हणून आम्ही तुला स्पष्टच विचारले. नाही बाबा तिचा काहीतरी गैरसमज झाला असेल. मी खरं तर तुम्हाला म्हटलं आहे ना की ती पहिल्यांदा जशी होती ना त्यामुळेच मी आता तिच्या माणसं मागे लावली आहेत. माझ्या काही ओळखी आहेत, माझे ओळखीचे मित्र आहेत, त्यांना मी सांगून ठेवलं आहे. मी माझ्या माणसांना कामाला लावले, त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, तिच्याबद्दलच्या सगळ्या इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचतील असं देखील आता बाबांना तो म्हणतो. त्यानंतर आता तो अमृताकडे येतो. अमृता बसलेली असताना अमृताला तो म्हणतो की काय ग खरी जाऊन काय सांगितलं सगळ्यांना. तर अमृता म्हणते मग तुम्ही ऐश्वर्याशीच बोलत होतात ना, खरं खरं सांगा. हो तुला कसं कळलं मी ऐश्वर्याशीच बोलत होतो, असं आता तो डायरेक्ट बोलतो. तर आता लगेचच अमृताच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या नक्षा चेंज होतात. त्यावर आता अमृताला तो म्हणतो की बघितलं का, म्हणजे जर तूच माझ्यावर विश्वास ठेवणार नसेल एक बायको म्हणून, मग बाकी घरात इतर कोण माझ्यावर कसा विश्वास ठेवतील. काय ग असं का करतेस, असं बोलून तो आता तिच्यावर ओरडत असतो. आणि त्याच वेळेला आता तो तिला म्हणतो की अगं माझा आणि त्या ऐश्वर्याचा काही संबंध नाही. उलट जर ती मला भेटली असते ना तर घरच्यांसमोर तिला मी एक्सपोज केलं असतं, पण मला तर माहीतच नाही ना ती कुठे. उलट मी माझ्या माणसांना कामाला लावलेलं आहे. मला सुद्धा कळतं ग ती कुठे गेली असेल, काय गेली असेल, याचा शोध मलाही घ्यायचा आहे. पण काय करणार, ती आता सध्या तरी भेटत नाही आहे, पण ती जेव्हा भेटेल ना तेव्हा बरोबर मी तिला करणार आहे, असं देखील आता राजकुमार जो आहे तो अमृताला सांगू लागतो. त्यावर अमृताला सुद्धा आता राजकुमारचं म्हणणं पडतं. राजकुमार आता अमृताला सांगतो की उगाच आहे ना तुझा गैरसमज झाला आणि त्यानंतर तू घरातल्या इतरांचा सुद्धा तसाच गैरसमज करून घेतला. तुला माहिती आहे ना एक तर आई माझ्या विश्वास ठेवत नाही, त्यात तू आता हे सगळं काही बोललीस त्याच्यामुळे आता आई अजूनच विचार करत बसली. दुसरीकडे आता सगळी तयारी झालेली असते कारण आता पत्रकार परिषद भरवलेली असते. त्याचमुळे आता सगळ्या खुर्च्या वगैरे व्यवस्थित लावून झालेल्या असतात. सारंगने जसं सांगितलेलं असतं अगदी तसंच काम अगदी चोख पद्धतीने सुरू असतं. आणि त्याच वेळेला आता तिथे काही रिपोर्टर्स येणार असतात आणि येऊन ते आता सावलीचे इंटरव्ह्यू घेणार असतात. सावली नेमकी आता बाहेर पडलेली असते कारण सावलीला ना ताराला भेटायला जायचं असतं आणि सावली दोघी जणी ताराला भेटायला बाहेर गेलेल्या असतात. आणि तोपर्यंत सारंगने आता हे सरप्राईज द्यायचं ठरवलेलं असतं आणि त्याचमुळे आता तो म्हणत असतो की जोपर्यंत ती नाही आहे तोपर्यंत सगळ्या काही गोष्टी व्यवस्थितरित्या करून घेतो, म्हणजे कसं ती एकदा आली की सगळ्या काही गोष्टी तिला देऊन सरप्राईज देता येईल. इथे आता अमृता आणि त्याचसोबत सावली पोचलेले असतात आणि ताराला हाक मारत असतात. तारा 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 आता बाहेर येते. तारा जेव्हा बाहेर येते तेव्हा इकडे तिकडे पाहते आणि त्यावेळेला ताराला आनंद होतो. तारा येते आणि लगेच अमृताला मिठी मारते. त्याच वेळेला ती लगेच अमृताला सॉरी म्हणते. ताई सॉरी, काय ना मला असं वाटलं की तुमचं भेट व्हावी आणि त्यामुळे काही गडबडीत झालं, वहिनी माफ करा. सॉरी हां, खरं तर या सगळ्यामुळे बाळाला त्रास नको व्हायला एवढंच मला वाटतं. नाही होणार नाही. आणि त्याच वेळेला आता सुद्धा बाळासोबत खेळायचं आहे, पण मी काय करू, मी तर आता इथे अडकली आहे, मला काही झालं तरी बाळासोबत खेळायचं आहे, त्या घरात पुन्हा यायचं आहे, असं देखील ती आता रिक्वेस्ट करत बोलत असते. पण त्याच वेळेला आता ताराला सावलीही समजवते आणि म्हणते की तारा मॅडम मला कळतंय तुम्हाला घरी यायची खूप जास्त घाई झाली आहे. तिलोत्तमा मॅडमना समजवायचं काम सारंग सर करतातच आहे. त्यांच्या परीने जितकं जमता येईल तितकं ते प्रयत्न करतात. लवकरच तुम्ही पुन्हा एकदा त्या घरात असाल, काळजी करू नका, असं देखील सावली आता ताराला बोलून समजावू लागते. ताराला
आता पुन्हा एकदा त्या घरात यायचं असतं आणि त्यामुळेच ती अमृता सावली या सगळ्यांनाच खूप जास्त मिस करत असते. त्यामुळे ती या सगळ्याबद्दल बोलून दाखवत असते. तर अमृताला भेटून तिला खूप जास्त आनंद होतो, कारण तिला आता अमृता प्रेग्नंट आहे आणि या सगळ्या गोष्टीमुळेच आनंद झालेला असतो, कारण तिला आता लवकरच बाळासोबतही खेळायचं असतं. त्यामुळे तिला घरात येणं खूप जास्त गरजेचं वाटत असतं. तर दुसरीकडे आता अमृता आणि त्याचसोबत सावली पुन्हा एकदा घरी येऊन पोहोचतात. तर इकडे सगळ्या पत्रकारांना बघून सावली सारंगला म्हणते की हे सगळं काय आहे. त्याच वेळेला आता सावली मॅडमही आले आहेत, तर आपण आपल्या प्रोग्रामला सुरुवात करायची का, असे रिपोर्टर म्हणतात. त्यावर सारंग म्हणतो की हो, आपण करूया प्रोग्रामला सुरुवात. सावली म्हणत असते की काय आहे सगळं ते तरी सांगा. मग आता सारंग सगळ्यांसमोर अनाऊन्समेंट करत सांगतो की मला तुम्हा सगळ्यांना पत्रकारांना इथे यासाठी बोलवायचं आहे की कारण आहे ना, लवकरच सावलीचं एक गाणं लॉन्च होणार आहे आणि सावली सगळ्यांसमोर गाणं गाणार आहे. हे जेव्हा आता सारंग सगळ्यांसमोर म्हणतो तेव्हा मात्र आता पत्रकार सावलीकडे पाहू लागतात आणि सावलीला म्हणत असतात की मॅडम, जेव्हा तुम्हाला ह्या गोष्टी माहिती पडल्या, म्हणजेच तुमच्यासमोर हे जेव्हा सत्य उघड आलं, तेव्हा तुम्हाला काय वाटलं, म्हणजे तुम्ही तुमच्या नवऱ्यापासून सुद्धा ही गोष्ट लपवून ठेवली होती ना. मग आता सावली म्हणते की हो, मी माझ्या नवऱ्यापासून सुद्धा ही गोष्ट लपवून ठेवली होती. मी वेळ आली की ह्या सगळ्या गोष्टी सांगणार होती, पण या सगळ्या गोष्टी वेळेतच कळल्या आणि त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्यावर विश्वासही ठेवला. मुळात आहे ना, सावलीचं गाणं आणि ह्या सगळ्या गोष्टी खूपच सुंदर आहेत, म्हणून सावलीला खरं तर न्याय मिळायला हवा आणि तिला न्याय मिळवून द्यायची जिम्मेदारी माझी आहे. मुळात आहे ना, आता तिचं गाणं हे गायलं जाणार आहे आणि ती जेव्हा हे गाणं गाईल ना, तेव्हा तुम्हा सगळ्यांना हे गाणंही आवडेल असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि खरं तर ना, ही सगळी जी कल्पना आहे ती खरं तर या इथे असणाऱ्या तिलोत्तमा मॅडम जे आहे, तिलोत्तमा मॅडम या सगळ्या कल्पनेच्या पलीकडे आहेत. मग आता तिलोत्तमा म्हणत असते की फक्त माझंच हे कौतुक करू नका, मला असं वाटतं ना की या सगळ्याच्या मागे आमचं सगळं कुटुंब आहे आणि आम्हा सगळ्यांना असं वाटतं की सावलीचा जो आवाज आहे तो प्रत्येकाला कळायला हवा आणि यासाठी तिचं सॉन्ग नुकतंच नवीन लॉन्च होणार आहे. मग आता ते पत्रकार उलट प्रश्नही विचारत असतात की म्हणजे सावलीला पहिल्यांदा स्वीकारलं नव्हतं, मग आता तिलोत्तमाने सावलीला स्वीकारलं आहे का, हा प्रश्न देखील रिपोर्टर करतात. त्यावर सारंग म्हणतो की प्लीज पर्सनल क्वेश्चन नको आहेत आणि तेव्हा तो आता ते प्रेस कॉन्फरन्स तिथे संपवतो. तर दुसरीकडे मात्र आता सावली आणि सारंग बोलत असतात. सावलीला टेन्शन आलेलं असतं या सगळ्या गाण्याचं, पण सारंग तिला व्यवस्थित आधार देतो आणि तिला म्हणत असतो की एवढूशा गोष्टीचं टेन्शन नाही घ्यायचं सावली, मला माहिती आहे तुला या सगळ्या गोष्टी जड जात असतील, पण नको काळजी करू, सगळं काही इझी जाईल, सोपं जाईल आणि तुला जर भीती वाटत असेल तर तुझ्यासोबत मी आहेच ना आणि तू कोणाची काळजी करू नको, उलट तुझा आवाज आहे ना सगळ्यांना आवडेल. मुळात त्या आवाजाच्या सगळेजण प्रेमात आहेत, फक्त त्यांना एवढे दिवस वाटत होतं ही तारा गाणं गाते, पण आता पडद्यामागचा खरा चेहरा त्यांच्या समोर येणार आहे असं बोलून तो तिला समजावतो. दुसऱ्या दिवशी सकाळी आता सावली जी आहे ती विठुरायासमोर उभी असते. आज मकर संक्रांतीचा सण असतो आणि त्यामुळे ती छान तयार देखील झालेली असते. आता अमृता आणि त्याचसोबत सावली खाली येतात आणि चंद्रकांत तिलोत्तमाला तिळगुळाचा लाडू देतात आणि तिळगुळ काय गोड बोला असं म्हणतात. त्याच वेळेला आता चंद्रकांत जे आहे ते तिलोत्तमाला आता समजावत असतात, कारण आता आजच्या दिवशी सगळी जुन्या गोष्टी ज्या आहेत त्या विसरून जायच्या आणि नव्या गोष्टीला आता पुढे आणायचं. तिलोत्तमाला आता अमृतासुद्धा समजावत असते. त्यावर तिलोत्तमा अमृताला म्हणते की अगं, मी तुझ्याशी वागते ना नीट, मग बस झालं, मला आता कोणत्याही गोष्टीबद्दल तू काही सांगू नकोस, मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे. मग सावलीला कळतं हे सगळं आपल्या बाबतीत आहे. सावली जी आहे ती गुपचूपपणे आता तिकडनं निघून जाते, कारण सावलीला सारंगला सुद्धा तिळगुळ द्यायचा असतो आणि त्यासाठी ती तिकडे गेलेली असते. मात्र आता तिलोत्तमा आणि त्यासोबत चंद्रकांत हे बाहेर जायला निघतात. तर आता सावली जेव्हा तिकडनं निघून जाते तेव्हा मात्र आता तिलोत्तमा आणि चंद्रकांत निघून जातात. तर इकडे अमृता उभी असते. अमृता विचार करत असते. तर आता सुद्धा म्हणत असतो की मी पटकन जाऊन ताराला भेटून येतो, घरातही तसं कोणीच नाही आहे, मग पटकन मी भेटून आलो तर तारालाही बरं वाटेल, आज तसाही मकर संक्रांतीचा सण आहे. त्यावर अमृताही होकार देते आणि त्याला जायला सांगते. त्यानंतर आता सावली रूममध्ये जाते आणि सारंगला पाहते तर काही सारंग तयारी वगैरे करून जायला निघालेला असतो आणि त्याच वेळेला सारंगला ती म्हणते की आजचा दिवस तरी सुट्टी घ्यायची ना. सारंग म्हणतो की का गं, नाही गं, मला जावं लागेल, तुलाही माहिती आहे माझं अर्जंट काम आहे ते, आणि असं बोलून तो तिला निरोप देत असतो. त्यावर सावली त्याचं तिळगुळ देऊन तोंड गोड करते. तर सावलीलाही तो म्हणत असतो की मलाही जावं लागेल ना, मलाही सगळ्यांचं तोंड गोड करायचं आहे आणि त्यासाठी तो, आणि त्यानंतर आता सावली त्याला तिळगुळ देते, त्याचा आशीर्वाद घेते आणि त्यानंतर आता सुद्धा तिला बायकोचा मान देतो आणि तिला डोक्यावर आशीर्वाद ठेवून तिच्याकडे पाहत राहतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.